नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि आज मी बनवणार आहे कैरीचं लोणचं. तर बऱ्याच दिवसापासून मी म्हणत होते की रेसिपी घेऊन येते फायनली. तर चला तर मग आता बनवूया. तर एवढ्या कैऱ्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि हे पहा असं स्वच्छ असं धुवून घेतले आणि याला आता एका सुती कापडाने छान असं पुसून घ्यायचं आहे. तर चला, एवढे परात भरून कैऱ्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि ह्याला आपली एवढ्या साईजने चिरायचं आहे. एवढ्या हे बघू शकता तुम्ही. तर चला तर मग चिरायला सुरुवात करूया. तर कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण. उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचं लोणचं ना खूप छान लागतं. एक तर मी खूप दिवसापासून म्हणत होते की कैरीच्या लोणच्याची रेसिपी घेऊन येणार आहे आणि फायनली आज मी घेऊन आले कैरीच्या लोणच्याची रेसिपी. तर इथे मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत, ज्या की मला येई नाही त्या. चांगलं येतंय. अयो मला चांगलं येतंय. तो फक्त आडवा असा कर. तर ही थोडीशी चालेल नाही सो आई मला येते का दे कापल. आता आपण दुसऱ्या येणं चिरत आहोत. हे बघा मी कशी चिरते. हा ही छान आहे. तर ही इळी आहे खूप काळी, पण ही जी म्हणत वाकडी झाली. हे बघा किती छान मिळी आहे, किती छान आहे. आमच्या इळीची माणसं खूप कार्य आहे, पण म्हातारी झाली ना जरा. आणि फायनली आता भेटूया कैऱ्या चिरून झाल्यानंतर. तर फायनली कैऱ्या चिरून झाल्या आणि त्यानंतर चिरल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं. हे पाहू शकता तुम्ही. आता ह्यांना काय करायचे माहितीये का? थेट घरावर जायचे वरच्या मजल्यावर आणि तिथं थोडस खाली काहीतरी हातरून त्याच्यावरती हे सुकत घालायचे उन्हामध्ये. तर चला जाऊया घरावर. फायनली आता घरावरती पोहोचलेलो आहोत आणि सध्या आपल्याला घालायचं आहे सुकायला. आणि मला हसू यायला लागले आता. सकाळच्या 10 वाजता कसलं ऊन आहे. वरती पाहू शकता तुम्ही सूर्याभाऊ खूप तापलेला आहे आणि खूप ऊन लागते. माझ्या तर डोळ्यात पाणी यायला लागलं उन्हाने. हा अशी बोलते. तर इथं आम्ही वरती घरावर आलोय स्लॅबवर आणि मम्मी आता ते हतरते खाली. धोतर वगैरे आणले, कापड आणले खाली हतरायला. हा तिथंच बरं आहे. आणि इथं पाटी ठेवली मी ती हतरायचे आणि संध्याकाळी न्यायचं ना 4-5च्या दरम्यान. आता हे आम्ही खाली घेऊन जाणार आहे. आता 10 वाजलेत आणि आमचे शेळ्या ओरडत आहेत. मला शेळ्यांना पाणी द्यायचे. हे आपल्याला अगदी लांब लांब अंतरावरती कसं असं ठेवायचं ना. आणि हे काय हे असं ठेवायचं असतं. मग ते चांगलं त्याला ऊन लागलं ना मग लोणचं चांगलं बनतं. चांगलं ऊन म्हणजे सुकलं पाहिजे जरा. काय नाही ठेवत असं, पण आम्ही ठेवतो कारण असं. आणि हा हे असं उन्हात ठेवलं का नाही संध्याकाळी वाळल्यावर ना लय भारी लागतं खायला. असंच ठेवून आम्ही आता चाललेलो आहोत. हे सूर्याभाऊ वरती आहेत आणि सूर्याभाऊ मध्ये इथं त्याला सुकायला ठेवले घरावरती. चला तर सायंकाळी 4-5च्या दरम्यान कैरीच्या चिरलेल्या फोडी आम्ही घरावरून घेऊन येतो आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मोठे मीठ ऍड करतो. ते ऍड केल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर ते एका भरणीमध्ये भरलं. आता इथे आम्ही प्लास्टिकची भरणी वापरली आहे. तुम्ही चिनी मातीची भरणी देखील वापरू शकता. तर आता हे ठेवायचं रात्रभर. ही आहे सुहाणा लोणचं मसाला पुडी. तर ही आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायची आहे.
तर मम्मीने इथे पुडी फोडून दिलेली आहे आणि ही आपल्याला इथं तेलामध्ये ऍड करायची आहे. हा, खूप छान सुगंध येत आहे या मसाल्याचा. हा मसाला तुम्ही विकतही घेऊ शकता किंवा घरच्या घरी पण तुम्ही असा मसाला बनवू शकता. तेल कधीही गरम केलं ना थंड करून घ्यायचं ह्याला. आणि ही आहे रात्री ठेवलेलं लोणचे. ह्याच्यामध्ये चला ऍड करूया. आणि हे पाहून ना मला तर खूप खाऊ वाटले बरं का. कुणाकुणाला आवडतं जेवणाबरोबर लोणचं. हो, मला तर खूप खाऊ वाटले, पण आता थांबावं लागेल थोडे दिवस, मजबुरी आहे बाई. आले भाऊ. तर आता हे मिक्स करून घेऊया. मीठ लावलं होतं ना आधीच. लावते ती परत. तर आधी मीठ लावलं होतं तरी पण म्हणजे थोडंफार कमी मीठ पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे पुन्हा अजून थोडंसं इथं मीठ ॲड करत आहोत आम्ही. मोठं मीठ वापरले कारण मोठं मीठ ह्याच्यासाठी खूप छान असतं. धरची पाठी बघा काय भारी दिसतंय ना. आईस्क्रीमच्या डब्या आणलेल्या आहेत. बरेच दिवस झाले, उन्हाळा सुरू झाला होता तरी पण इथे आईस्क्रीम काही खाल्लं नव्हतं. सुसत त्या आता आईस्क्रीमच्या डब्या आणि होते तोपर्यंत हे पहा 2 फ्लेवर आहे याच्यात. हा ग्रीन एक आहे, ग्रीन म्हणजे पिस्ताचा आहे आणि हे व्हॅनिला आहे. पण सध्या व्हॅनिला खाल्लं होतं त्या दिवशी, सो पिस्ता घेऊया. या आईस्क्रीम खायला. वाय, एकदम परफेक्ट असं लोणचं बनलेलं आहे. थोड्या दिवसांनी मुरल्यानंतर तुम्ही लोणचं खायला येऊ शकता. असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा, खूप खूप धन्यवाद.